निबंधक कार्यालयात तोडफोड प्रकरणातील आरोपीला बाबुळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी कायदा खुंटीला टांगून शाब्दिक आसूड ओढत त्याला शेकडो बाबुळगावकरांच्या समक्ष कापून टाकण्याची भाषा करत तहसील न्यायालयात मारहाण केली होती। या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झालाय। मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या फौजदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात आली आहे। तुम्ही काऊन नाही केली चौकशी? नाही तुला माझा मला पीएच बोलला याच्यासाठी मला पीएच बोलणे लागलंय। याला कायदा हातात घ्यायला अधिकार नाही आहे। ऑफिसला गेला, कम्प्युटर फोडले, त्याला मला शिवायला डबल गेला। तुझी चौकशी होऊन नाही तुला सांगितलं 28 तारीख आवाज देतो मी। ते नाही म्हणजे आरोपी तू शांत राहा सारा आवाज देते फालतू काढ तुला का गंदी काय वालाय काय कापून टाकून झाले तर कापून मले कापून टाकता। अहो आरोपीले पकडा तुम्ही त्याला कोण आरोपी खरेदीवाला आरोपी खरेदीवाला तुम्ही शांता करून काय बाप घेता? पैसे खाल्ले तुम्ही एकामेकाला वाचून राहिले पैसे खाल्ले पैसे खाल्ले पैसे तुम्ही काय सांगून राहिले? पैसे खाऊन काम करता का? पैसे खाऊन धंदे करता का तुम्ही? पैसे चौकशी काऊन नाही करत? लात नाही मारायची पैसे खाल्ले मी म्हणतो तुला कोणतं काऊन नाही चौकशी करत? 2005 मध्ये झालेले डॉक्युमेंट 2006 मध्ये झालेले डॉक्युमेंट बाबांना विकलं नाही बाबा मी सांगून राहिला। बाबांना विकलं नाही बा पैसे खाल्ले चौकशी काय लावतो तू? ठाणेदार आहे 17 वर्ष झाले चौकशी करून राहिला। वेगवेगळ्या कुठं आले त्या डॉक्युमेंटवर कुठून घेतला स्टॅम्प याची चौकशी केली का? काय घडलं, काय प्रकरण झालं? आजचा इथंचा प्रोग्राम का तहसीलमध्ये काय झालं? तहसीलमध्ये आज मी इथं राठोड साहेबापाशी बसलो होतो आणि थोड्या वेळात डांगे साहेब आले आणि डांगे साहेबांना सांगितलं की तुमची चौकशी चालू आहे, असं चालू आहे, तसं चालू आहे, खरेदी झाली आहे। अहो म्हटलं साहेब वेगवेगळ्या सह्या आहे त्याच्यावर आणि वेगवेगळे खरेदी खर्च ते हे दाखवत आहे, त्याच्यावर कोणत्या शिक्के नाही आहे मुद्रांक विक्रेताचे आणि तुम्ही चुकून पाहून घ्या तुम्ही। हे जर माझ्या चुकीचं असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा। पण म्हटलं हे चुकीचं आहे आणि काही चुकीचं नाही, काही नाही, आम्ही चौकशी केली आहे। म्हटलं साहेब तुम्ही पैसे खाल्ले असन त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय होऊन राहिला म्हणून त्याने काय केलं तेवढ्या ह्याच्यातनी मला एक लात मारली इथं हे लात मारली तर काही कारण नसता लात मारली। मी चौकशीसाठी 17 वर्ष भांडून राहिलो। 17 वर्षापासून कोणतीही चौकशी होऊन नाही राहिली। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये